प्रभू येशूच्या मधुर नावात सर्वांना सलाम. आपण आपल्या उपासनेला सुरुवात करूया. आणि सुरुवातीला आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 245 हे गाऊया. पतिता ये चल शुची व्हायाला. पतिता ये चल शुची व्हायाला, प्रभु येशू पदास धरी. अघ सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशू कृपाच तरी. प्रभुच्या 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 धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न दुजा पथ मुक्ती पदा. प्रभु येशू क्षितीवरी आलाया, बघतोची समर्थ सखा. अघ पाशा झड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या 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 धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न दुजा पथ मुक्ती पदा. म्हणवितो पतित सखा देई, अघ मुक्ती विनम्र जना. म्हणूनी तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या 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 धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न दुजा पथ मुक्ती पदा. मनुजांच्या हरी अवघ्यातापा, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारकतो. प्रभुच्या 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 धरवंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न दुजा पथ मुक्ती पदा. आजच्या मननाकरिता जो शास्त्र भाग देवापणे सुचवला आहे तो आपण ऐकूया. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय वचने 12 ते 17 आपण ऐकूया. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय वचने 12 ते 17. गालिलातील कफरनहूम येथे येशू जाऊन राहतो. नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालिलात निघून गेला आणि नासरेत सोडून जबलून व नफ्ताली यांच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील कफरनहुमास जाऊन राहिला. ते अशासाठी की यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे
की जुबलून प्रांत व नफ्ताली प्रांत, समुद्र किनाऱ्यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा परराष्ट्रीयांचा गालिल, अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. वचन 17 मध्ये असं लिहिलंय, तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. बघा, प्रभू येशूने ज्यावेळेस उपदेशाला सुरुवात केली तेव्हापासून तो या गोष्टीची घोषणा करीत असे की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभू येशूच्या शिकवणीचा मुख्य विषय होता देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य. आणि म्हणून स्वर्गाच्या राज्याविषयी शिकवित असताना प्रभू येशू पश्चातापाचं आवाहन करीत असे. आणि आपण पवित्र बायबलमध्ये हे पाहतो की देवाच्या संदेष्ट्यांनी देखील जुन्या करारात पाहतो की इस्रायल राष्ट्राला आणि इतर राष्ट्रांना देखील पश्चातापाचं आवाहन केलं. जुन्या करारातील संदेष्ट्यांनी पश्चाताप करा असं अनेक वेळा सांगितलं. त्यानंतर आपण पाहतो की प्रभू येशू देवपुत्र यांनी देखील हीच घोषणा केली की पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्यानंतर आपण पाहतो की प्रेषितांनी देखील हीच घोषणा सर्वत्र केली की पश्चाताप करा, प्रभू येशूच्या नावाने पश्चाताप करा. आणि आज आपण ह्या शेवटच्या काळामध्ये आहोत आणि आपल्याला देखील या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण शेवटच्या काळात आहोत आणि म्हणून आपल्याला देखील पश्चाताप या विषयाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपण शेवटच्या काळात आहोत हे तर पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्यांवरून आपल्याला सहज समजून येईल. प्रभू येशूने जे भाकित केले त्यानुसार आपण पाहत आहोत की हा खरंच शेवटचा काळ आहे. आणि या शेवटच्या काळातील अनेक लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे की इस्रायलचं शेजारील राष्ट्रांशी युद्ध सुरू होईल आणि इतर शेजारील राष्ट्रे येरुशलेमेला घेरतील हे देखील आपण शास्त्रामध्ये वाचतो. जागोजागी भूमिकंप होतील, दुष्काळ होतील, मर्या येतील हे आपण शास्त्रामध्ये पाहतो. आणि या सर्व गोष्टीवरून आपण हे समजतो की आपण शेवटच्या काळात आहोत. आणि म्हणून या शेवटच्या काळामध्ये आपल्याला देखील पश्चाताप या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण पाहूया की पापी मनुष्याला पश्चातापाची गरज आहे. पापी मनुष्य जरी प्रभू येशूच्या कृपेमुळे क्षमा पावतो तरी त्याला पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि त्या पश्चातापाचा अर्थ आज आपण पाहू. आणि सर्वप्रथम पाहूया की मनुष्याला पश्चाताप कधी होतो, कसा होतो. पापी मनुष्य पश्चातापापर्यंत कधी पोहोचतो. आणि शास्त्रामध्ये देखील आपल्याला अनेक उदाहरणं या विषयावर पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपल्याला आपली चूक समजते, आपला दोष आपल्याला कळतो, त्यावेळेस आपण पश्चातापापर्यंत पोहोचू शकतो. देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देतो. याला आपण पवित्र आत्म्याची टोचणी असं म्हणतो की पवित्र आत्मा आपल्याला आपला दोष दाखवतो, आपली चूक आपल्याला दाखवतो. आणि ज्यावेळेस परमेश्वर वेगवेगळ्या माध्यमातून आपली चूक आपल्याला दाखवतो, मग कधी देवबाप पवित्र वचनांमधून आपल्याला आपला दोष दाखवतो, कधी कधी देवाच्या सेवकांच्या द्वारे आपल्याला आपला दोष दिसतो.
कधी कधी आपलं मन आपल्याला आपला सत्सद विवेक आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वरच आपल्याला आपला दोष दाखवतो. आणि ज्या वेळेस ही चूक आपल्याला दाखवली जाते, हा दोष आपल्याला आपला समजतो, जाणवतो, त्यावेळेस जो परमेश्वराच्या या टोचणीला प्रतिसाद देतो तो पश्चातापापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून हे अतिशय खरं आहे की देव आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपली चूक दाखवून देतो. आणि म्हणून जो आपल्याला आपला दोष दाखवतो त्याचा द्वेष आपण कधी करू नये. जो कोणी आपल्याला आपली चूक दाखवून देतो, आपण हे समजून घेतलं पाहिजे की परमेश्वर त्याच्याद्वारे आपल्याला काहीतरी सांगत असतो. जसं आपण शास्त्रामध्ये पाहतो की ज्यावेळेस दावीद राजाने पाप केलं, उरिया हित्तीची बायको बत्शेबा हिला त्याने उचलून आणलं आणि उरिया हित्तीचा अप्रत्यक्ष त्याने खून केला. म्हणजे मनुष्यवध आणि व्यभिचार असं पाप दाविदाच्या हातून झालं. त्यावेळेस आपण पाहतो की नाथान संदेष्टाला परमेश्वराने दाविदाकडे पाठवलं आणि नाथानाच्या द्वारे परमेश्वराने दाविदाला त्याचा दोष दाखवला, त्याची चूक दाखवली. दावीद हा अतिशय संवेदनशील राजा होता, कारण तो शेवटी देवाचा सेवक होता. आणि नाथानाच्या द्वारे परमेश्वर बोलत आहे हे त्याने ओळखून घेतलं. त्याने आपली चूक त्या ठिकाणी कबूल केली. म्हणजे परमेश्वर ज्याच्याद्वारे आपल्याला दोष दाखवतो आपण त्याचा द्वेष करू नये. इतर ठिकाणी मात्र आपण पाहतो की ज्यावेळेस संदेष्टांनी लोकांना त्यांचा दोष दाखवला, विशेष करून मूर्तीपूजेवर संदेष्टांनी ज्यावेळेस भाष्य केलं, मूर्तीपूजा पाप आहे हे ज्यावेळेस लोकांना त्यांनी दाखवून दिलं, त्यावेळेस आपण पाहतो की ह्या लोकांनी आत्मपरीक्षण न करता, चूक कबूल न करता दोष दाखवणाऱ्या त्या संदेष्टांचाच घात केला आणि म्हणून ते पश्चातापापर्यंत पोहोचले नाही. परंतु परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून दोष दाखवतो आणि आपण त्या माध्यमांचा द्वेष कधी करू नये. जर कोणी देवाचा सेवक आपल्याला आपला दोष दाखवत असेल तर आपण ती चूक कबूल केली पाहिजे, आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मान्य केली पाहिजे. आणि जर आपण ते मान्य करतो तरच आपल्या पश्चातापाला सुरुवात होत असते. दुसरी गोष्ट यामध्ये आपण पाहतो की आपला दोष आपल्याला पवित्र शास्त्राच्या वाचनामुळे समजतो. आपला दोष आपल्याला कधी कळतो? ज्यावेळेस आपण शास्त्र वाचन करतो. आता जे कधी शास्त्र वाचन करत नाहीत त्यांना त्यांचा दोष, त्यांची चूक, त्यांचं पाप कधीच समजत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बायबलमध्ये आपला दोष दिसतो म्हणून बायबल वाचनच अनेक जण बंद करतात. बहीण गुलशन एस्तेर ज्या पाकिस्तानातील होत्या आणि स्वतः प्रभू येशूनं त्यांना बरं केलं, ज्या पोलिओग्रस्त होत्या, लहानपणापासूनच जन्मतः पोलिओ झालेला होता, आणि या बहीण गुलशन एस्तेर यांना स्वतः प्रभू येशूनं त्यांच्या खोलीमध्ये येऊन बरं केलं. ही साक्ष आपल्याला माहिती आहे. आणि ह्या बहीण गुलशन एस्तेर ज्यावेळेस ख्रिस्ती झाल्या त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. आणि तुरुंगामध्ये असताना गुलशन एस्तेर नेहमी त्या ठिकाणी काय करायच्या? शास्त्र वाचन करायच्या. तुरुंगामध्ये असताना गुलशन एस्तेर दिवसभर बायबल वाचत बसायच्या. इतर ज्या महिला कैदी होत्या त्या त्यांच्याकडे आश्चर्याने पाहायच्या आणि ही बाई रोज काय वाचते याचे त्यांना आश्चर्य वाटायचं. आणि मग त्यातील एका गुन्हेगार महिलेने एकदा बहीण गुलशन एस्तेर यांना विचारलं की हे काय आहे? ते बायबल वाचत असायच्या आणि तिने विचारलं हे काय आहे? तर बहीण गुलशन एस्तेर यांनी बायबल असं हातामध्ये घेतलं, असं दाखवलं आणि म्हणाल्या हा आरसा आहे. काय म्हणाल्या त्या? हा आरसा आहे. आणि मग त्या महिलांना आश्चर्य वाटलं. ते म्हटलं आम्हाला तर वाटलं हे पुस्तक आहे. त्या म्हटलं जरी हे पुस्तक आहे, जरी हे पुस्तक वाचत असलं तरी याचं काम मात्र आरशाचं आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे जसं आरशामध्ये आपण आपला चेहरा पाहतो आणि आरशामध्ये आपल्याला आपला चेहरा दिसतो, आपल्या चेहऱ्यावर कुठं काय डाग आहे, काय अस्वच्छता आहे ते आपल्याला आरशामध्ये पाहिल्याने कळतं. तसं पवित्र शास्त्र हा आपल्या आत्म्याचा, आपल्या मनाचा आरसा आहे. आपला दोष याच्यामध्ये आपल्याला दिसतो.
म्हणजे जर आम्ही शास्त्र वाचन नियमितपणे करतो तर आम्हाला आमची चूक ही नेहमी समजते. आम्ही आत्मपरीक्षण करू शकतो आणि मगच आम्ही पश्चातापापर्यंत जातो. देव आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे आमची चूक दाखवतो. देवाचा आत्मा आम्हाला आमची चूक दाखवतो. देवाच्या सेवकांद्वारे आम्हाला आमची चूक समजते. शास्त्र वाचनाद्वारे आम्हाला आमची चूक समजते. आणि ज्यावेळेस आमची चूक आम्हाला समजते त्यावेळेस आम्ही परमेश्वराला प्रतिसाद दिला पाहिजे. आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्या आमची जी काही चूक आम्हाला दिसते त्यावर विचार केला पाहिजे आणि आम्ही मगच पश्चाताप करू शकतो. ज्याला आपला दोष दिसतच नाही, ज्याला आपली चूक समजतच नाही, तो कधीच पश्चातापापर्यंत पोहोचत नाही. पश्चाताप कोणाला होत नाही तर जो कोणी परमेश्वराकडून मिळणाऱ्या या टोचणीकडे दुर्लक्ष करतो तो कधीच पश्चातापापर्यंत पोहोचत नाही. कुणी दोष दाखवूनही जर तो त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तो कधीच पश्चातापापर्यंत पोहोचत नाही. जसं आपण शास्त्रामध्ये पाहतो, काईन, आदामाचा मुलगा काईन याला स्वतः परमेश्वराने सूचना दिली होती की तुझा राग तू दाबात ठेव. आणि आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये हे वाचतो की स्वतः परमेश्वराने कायनाला ही सूचना दिलेली होती आणि त्या सूचनेवर कायनाने विचार करून आत्मपरीक्षण करणं अपेक्षित होतं. परंतु आपण उत्पत्तीच्या या 4थ्या अध्यायामध्ये वाचतो की कायनाने मात्र त्याकडे सरळ दुर्लक्ष केलेलं आहे. परमेश्वराने सूचना देऊनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने याचा परिणाम असा झाला की कायनाच्या हातून पाप घडलं आणि त्यानंतर त्याने पश्चाताप केलेला नाही. देवाने जी त्याला शिक्षा ऐकवली त्यामुळे तो घाबरला, पण तो पश्चातापापर्यंत पोहोचलेला नाही, कारण त्याने आपली चूक मान्य केली नाही आणि त्याला त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करता आलेलं नाही. आणि म्हणून जे परमेश्वराच्या वचनांकडे दुर्लक्ष करतात, आपल्या चुकांकडे डोळेझाक करतात, ते निर्लज्ज आणि कोडगे असे बनतात आणि परिणामी ते कधीच पश्चाताप करत नाही. इस्रायल राष्ट्राचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपण पाहतो की अनेक संदेष्टे आले आणि गेले, परंतु इस्रायलला पश्चाताप होत नव्हता. याला कारण काय? कारण ते निर्लज्ज बनलेले होते. कुणीही दोष दाखवला तरी त्यांना काही वाटत नाही. आणि असं बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. अनेक आमचे समाज बांधव, अनेक मित्र दारूच्या व्यसनाच्या अधीन आहेत. आणि एकदा एका दारू पिणाऱ्या भावाला मी एकदा असं बोललो की बाबा रे, हे दारू सोड, याच्यामुळं तुझे आशीर्वाद आडलेले आहेत. त्यावेळेस तो हसत हसत म्हटला, नवीन विषयावर बोला, नवीन काहीतरी सांगा. हे तुम्ही दरवेळेसच सांगा. म्हणजे दरवेळेस सांगूनही त्याचा परिणाम होत नसतो. याला आपण म्हणू शकतो की त्यांचं मन हे कठीण झालेलं आहे. आणि ज्याचं मन अशा प्रकारे कठीण होतो, दोष दाखवूनही ज्याला आपला दोष समजत नाही, तो पश्चातापापर्यंत पोहोचत नाही. यिर्मया संदेष्टाने यावर असं म्हटलंय, स्वतः परमेश्वर यिर्मयाच्या द्वारे असं म्हणत आहे. यिर्मया याचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आपण यरूशलेमेविषयी काय वाचतो. ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही, तरी तुझे कपाळ पडले कसबिनीचे, तुला लाज कशी ती ठाऊक नाही. देवबाप या ठिकाणी मूर्तीपूजेच्या पापावरून त्याच्या लोकांना दोष देत आहे. आणि देवबापाने इथं असं सांगितलंय की पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली, वळवाचा पाऊस पडला नाही. म्हणजे देव शासन करत आहे हे तुला समजलं नाही. पाऊस पडणं बंद झाले, परमेश्वराने पाऊस पाडणं बंद केले आणि देव शिक्षा करत आहे आणि हे तुला समजत नाही. का समजत नाही? कारण तुझे कपाळ पडले कसबिनीचे. म्हणजे तुझ्यामध्ये तो निर्लज्जपणा आहे की तुला दोष दाखवून, तुला शिक्षा करूनही तुझी चूक समजत नाही. आणि म्हणून पश्चातापापर्यंत कोण पोहोचेल? आम्हाला पश्चाताप कधी होईल? ज्यावेळेस आम्ही आत्मपरीक्षण करतो. आणखी जर आपण वाचलं यिर्मया 6वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये आणखी असं म्हटलंय, यिर्मया 6
वचन 15. त्यांनी अमंगल कृत्य केले, त्याची त्यास लाज वाटली काय? नाही, त्यास लाज मुळीच वाटली नाही. शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही. म्हणून पतन पावणाऱ्यांबरोबर ते पतन पावतील. मी त्यांचा समाचार घेईन, तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो. जे पाप त्यांच्या हातून घडले त्याच्याबद्दल त्यांनी पश्चाताप केला नाही. का केला नाही? कारण ते कोडगे झालेले होते. त्यांना लाज वाटत नव्हती की आपण पाप करत आहोत, याची त्यांना लाज वाटत नव्हती. आणि म्हणून मनुष्य पश्चातापी कधी होतो? ज्यावेळेस देव दोष दाखवतो, तो दोष समजतो, परमेश्वराकडून मिळणारी ही टोचणी जो कोणी समजून घेतो, आत्मपरीक्षण करतो, ती चूक कबूल करतो, त्याला पश्चाताप होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. पण जो देवाकडून दोष दाखवत असताना, देवाकडून आपला दोष उघड होत असताना जो डोळेझाक करतो, दुर्लक्ष करतो, किंवा आपल्याला आपला दोष दाखवून देणाऱ्या सेवकांचा द्वेष करतो, पवित्र शास्त्र दोष दाखवतं म्हणून पवित्र शास्त्राचा द्वेष करतो, तो कधीच पश्चातापापर्यंत पोहोचत नाही. यरूशलेम मधल्या लोकांचं अंतःकरण कठीण झालेलं होतं आणि म्हणून त्यांना पश्चाताप झाला नाही. तसं आम्ही जर आत्मपरीक्षण केलं नाही तर आमचं अंतःकरण देखील कठीण व्हायला वेळ लागणार नाही. देव जगाला शासन करत आहे आणि हे आम्ही ओळखून घेतलं पाहिजे. शेवटची गोष्ट यामध्ये आपण पाहतो की देवाची ही अपेक्षा आहे की आम्ही पश्चाताप करावा, सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा, ही देवाची अपेक्षा आहे. परंतु नेमकं काय केलं पाहिजे? फक्त रडणे म्हणजे पश्चाताप होत नाही. पश्चाताप याच्यासाठी आपण बायबलमध्ये 3 शब्द पाहतो आणि त्यातला एक शब्द आहे, हिब्रू शब्द आहे, तो आहे शुभ. आणि ह्या शुभ शब्दाचा अर्थ आहे मागे फिरणे, टू टर्न, मागे फिरणे किंवा मागे वळणे. शुभ ह्या शब्दाचा अर्थ मागे फिरणे असा आहे आणि हा शब्द जुन्या करारामध्ये पश्चातापासाठी वापरलेला आहे. हिब्रू 2 शब्द आहेत, त्यातील हा एक शब्द पश्चातापासाठी महत्त्वाचा, तो म्हणजे मागे फिरणे. म्हणजे पश्चातापाचा खरा अर्थ काय आहे? तर पाप मार्गातून मागे फिरणे म्हणजे खरा पश्चाताप. पाप मार्गातून मागे फिरणे, त्या पाप मार्गाला सोडून देणे, मागे परमेश्वराकडे पुन्हा वळणे, याचा अर्थ आहे पश्चाताप. आणि अशा प्रकारचा पश्चाताप आम्ही करावा ही परमेश्वराची अपेक्षा आहे. आम्ही पश्चाताप करतो म्हणजे काय करतो? जे पाप आजवर आम्ही केलं असेल त्या पापाला टाकून परमेश्वराकडे पुन्हा वळणे. आणि हेच नेमकं उधळ्या पुत्राने केलं. म्हणून आपण पाहतो उधळ्या पुत्राला परमेश्वराकडून, त्याच्या बापाकडून क्षमा का मिळाली? कारण नेमका शुभ याचं प्रॅक्टिकल त्याने केलं. उधळ्या पुत्राची गोष्ट आपल्याला चांगली माहिती आहे आणि आपण लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये ते वाचतो. आणि त्या ठिकाणी आपण वाचतो की ज्यावेळेस हा उधळ्या पुत्र चैनबाजी करत होता, आपल्या बापाकडून त्याने आपल्या संपत्तीचा वाटा घेतला आणि जाऊन त्याने सगळ्या प्रकारचे पाप केले, चैनबाजी केली. पण ज्यावेळेस त्या पापांमुळे त्याच्यावर डुकरं खात असलेल्या शेंगा खायची वेळ आली, त्यावेळेस काय घडलं? असं लिहिले शास्त्रामध्ये की तो शुद्धीवर आला. तो काय आला? शुद्धीवर आला. म्हणजे त्याला त्याची चूक समजली. 17व्या वचनामध्ये आपण वाचतो, लूक 15 आणि वचन 17. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरींची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. त्याला त्याची चूक समजली. याना त्या माध्यमातून परमेश्वर आपली चूक आपल्याला दाखवतो आणि त्या परिस्थितीमुळे त्याला त्याची चूक समजली की देव मला शासन करत आहे. एकेकाळी माझ्याकडे खूप पैसा होता आणि आता नाही आहे, याचा अर्थ देवाने मला शासन केले. आणि ज्यावेळेस त्याला हे समजलं त्यावेळेस तो शुद्धीवर आला. त्याने आत्मपरीक्षण केलं की मी आहे त्या परिस्थितीमध्ये खरं तर शापित आहे. आणि मग ह्या मनुष्याने काय केलं? या उधळ्या पुत्राने काय केलं? त्याने तो पाप मार्ग सोडला आणि तो आपल्या बापाकडे पुन्हा वळाला. आहे त्या परिस्थितीमध्ये तो वळाला. आहे त्या परिस्थितीमध्ये तो वळाला, याला आपण यू टर्न म्हणतो. शुभ म्हणजे पुन्हा मागे फिरणे.
तो मागं फिरला. आणि आपण पाहतो की जरी त्याने खूप पाप केलेले होते, आपल्या बापाविरुद्ध त्याने खूप चुका केलेल्या होत्या, तरी आपण पाहतो की खिडकीमधून त्याचा बाप त्या रस्त्याकडे पाहत बसलेला होता. म्हणजे त्याचा बाप रोज ही वाट पाहत होता की आज तरी माझा मुलगा परत येईल. आणि देवबाप खरंच रोज आणि रोज वाट पाहत आहे की पापी मनुष्य कधी पश्चाताप करेल. आणि ज्यावेळेस हा उधळ्या पुत्र ज्यावेळेस वाटेवर दिसला, खरं तर त्याची अवस्था फार वाईट होती. जाताना तो राजकुमारासारखा गेलेला होता, पण तो येताना तो भिकाऱ्यासारखा आलेला होता. आणि कदाचित त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला ओळखलं नसेल, पण बापाने मात्र त्याला ओळखलं. त्याचं खरं तर परिस्थिती अतिशय वाईट होती, पण तरी त्याच्या बापाने त्याला दुरून ओळखलं. परमेश्वर आम्हाला चांगल्या रीतीने ओळखतो. ज्यावेळेस आम्ही पाप मार्ग सोडतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला स्वीकारायला तयार असतो. आणि हाच खरा पश्चाताप आहे. आणि आपण उधळ्या पुत्राचा शेवट वाचतो की त्याच्या बापाने त्याला नंतर दोष दिलेला नाही, तर उलट त्याचा स्वीकार केला. आणि हीच देवाची इच्छा आहे. पण देवाला जगाला शासन करायला आवडत नाही. देवबापाची इच्छा ही नाही आहे की लोकांनी मरावं, परंतु त्याची इच्छा ही आहे की आम्ही मागं फिरावं, आम्ही पश्चाताप करावा. हीच परमेश्वराची आमच्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणून जर आम्ही आत्मपरीक्षण करतो, जर आम्ही आमची चूक शोधतो, आमची चूक आम्हाला जर समजते, तरच खऱ्या अर्थाने आम्ही पश्चातापापर्यंत पोहोचू शकतो. तरच खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या अंतःकरणापासून पश्चाताप करणार आणि परमेश्वराकडून आम्हाला आशीर्वाद मिळणार. परंतु जर आम्ही आत्मपरीक्षण केलं नाही, जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहिलं नाही, तर मात्र आम्हाला तो पश्चाताप कधीच होत नाही. परमेश्वर देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हे कृपाळू आणि दयाळू आमच्या बापा, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो. देवबापा, या महामारीमध्ये आम्हा सर्वांना तू सांभाळलेस, तरी प्रभो येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही देवबापा तुझ्याजवळ ही प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही ही विनंती तुझ्याजवळ करतो की देवबापा, सध्या जे कोरोना बाधित आहेत त्या सर्वांवर दया कर. जे कोरोना बाधित आहेत त्या सर्वांना देवबापा तुझा आरोग्यदायी स्पर्श होऊ दे. त्या सर्वांना तू बरं कर. जे इन्फेक्शन झालेलं असेल ते सर्व इन्फेक्शन देवबापा दूर होऊ दे आणि ह्या प्रत्येकाला देवबापा आरोग्य लाभू दे. हे वचन आम्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. आणि देवबापा, आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण करावं, मनापासून पश्चाताप करावा, पापमार्ग सोडून पुन्हा नव्याने तुझ्याकडे वळावं. म्हणून आम्हाला देवबापा प्रत्येकाला सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे देवबापा आम्हाला आमची चूक नेहमी समजू दे आणि तुझ्या आत्म्याद्वारे प्रभू आमचं सांत्वन देखील तू कर. देवबापा, जे सध्या दुःखी आहेत, या संकटामध्ये आहेत, त्या सर्वांना प्रभू स्थिर कर. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होऊ दे आणि प्रत्येक करोनाबाधिताला तुझा आरोग्यदायी स्पर्श कर. हे वचन आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. इथून पुढचा सर्व समय आम्ही देवबापा पुन्हा तुझ्या हाती पडतो. आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र, जिवंत, सामर्थ्यशाली नावामध्ये आम्ही ही प्रार्थना केली, म्हणून देवबापा तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत, तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.